श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हनुमानाला सर्व शक्तिमान मानलं जातं. प्रभू रामचंद्रांचे हे एकनिष्ठ भक्त आणि सूर्यपुत्र शनिदेव यांची ज्या ठिकाणी शनिदेवाची ही वक्रदृष्टी पडली की त्या ठिकाणी राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. करोडपतीचा भिकारी आणि भिकारीचा राजा व्हायला वेळ लागत नाही, एवढी ताकद ही शनिदेवांमध्ये आहे असं देखील म्हटलं जातं. शनीची दृष्टी ही उग्र आहे असं म्हणतात. शनी हा ग्रह देखील एक तप्त गोळा आहे. त्या ग्रहावरून शनीचे रूप आणि त्या ग्रहाचा स्वभाव उग्र असल्याचं देखील म्हटलं जातं. त्याची अशी ही उग्र दृष्टी आपल्यावर थेट पडू नये म्हणून शनिदेवाचं दर्शन हे नेहमी बाजूने घ्यावं असं देखील आपले पूर्वज नेहमी सांगत असतात, कारण ते पूर्वीपासून तसे चालत आलेलं आहे. शनिदेवाच्या सेवेत काही कमी राहू नये म्हणून अनेक जण त्यांचे दर्शन टाळतात आणि हनुमंताचे म्हणजेच मारुतीचे दर्शन घेतात. साधारणतः ज्यांचे कुंडलिके 7.5 सुरू असते अशी लोक शनी मंदिरापेक्षा हनुमंताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेताना दिसतात. शनिदेवाला मारुती प्रिय असल्याने मारुतीची उपासना केली तरी ती शनिदेवाला पोचते असे शनी महात्म्यात दिलं आहे. परंतु याचा अर्थ शनिदेवाचे दर्शन टाळणे असे नाही. 7.5 शनीची उपासना करणे, दर्शन घेणे, त्याचबरोबर दर शनिवारी अभिषेक करणे, शनी स्तोत्र म्हणणे, मंत्र जप करणे हे उपाय अधिक प्रभावी ठरतात. उपासनेत काही कमतरता राहिल्या तरी भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. अगदी मनोभावे श्रद्धेने यथाशक्ती केलेली पूजा ही शनिदेवांपर्यंत नक्कीच पोचते. त्याचबरोबर उपासनेच्या ज्या संकटांची तीव्रता असते ना, त्या उपासनेने त्या संकटांच्या त्रासाची तीव्रताही कमी होते. ते सोचण्याची शक्ती मिळते. म्हणून उपासनेला शनी मंदिर जवळ नसेल तर मारुतीच्या मंदिराचा पर्याय निवडून उपासना नक्कीच पूर्ण करता येते. तसेच 7.5च्या काळात महादेवाची उपासनाही अत्यंत फलदायी ठरते, कारण शनीसुद्धा रुद्राची उपासना करत होते. त्याचबरोबर शनिदेवाला तेल का अर्पण करतात ते देखील जाणून घेऊया. पुराणातील कथेनुसार हनुमंताच्या शक्तीची बातमी ऐकून शनिदेवाचा अहंकार जागा झाला आणि त्यांनी हनुमानाला कोण जास्त ताकदवान आहे हे ठरवण्यासाठी लढाई करण्याचं एक आव्हान दिलं. हनुमानाने नम्रपणे नकार देऊनही शनिदेवांनी ते ऐकले नाही आणि त्यांच्यात लढाई झाली. तेव्हा हनुमानाने शनीच्या अंगावर गदेने अनेक वार केले आणि शेवटी शनिदेवांनी हनुमानाची माफी मागितली. यावर हनुमानाने शनिदेवांना या जखमांचा त्रास होऊ नये म्हणून तेल लावायला दिले आणि त्याने शनीला बरी वाटले. शनिदेवाला त्याने दिलासा मिळाला. तेव्हा शनिदेव म्हणाले की जे लोक मला तेल अर्पण करतील त्याचे आयुष्य समृद्ध होईल आणि त्यांना माझ्यामुळे काहीही त्रास होणार नाही. आणि तेव्हापासून शनिदेव यांना तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं, अर्थात ही पौराणिक कथा आहे. तसं बघायला गेलं तर याला कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. तसा विचार केला तर यामध्ये काही तथ्य नाही आणि तसं बघायला गेलं तर ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा हा एक भाग आहे. त्याचप्रमाणे या झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.